नमस्कार. बघा, आज आपण स्वातंत्र्यपूर्व काळीन राजकीय विचार प्रवाहामधला ब्रिटिश वसाहतवाद हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीच्या वसाहतवादासंबंधित कारणांची माहिती मिळेल. त्याचप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीच्या धोरणांचं आर्थिक, धार्मिक व सामाजिक परिणाम सांगता येतील. 1857च्या उठावाचं स्वरूप व राजकीय विचार देखील आपल्याला स्पष्ट करता येतील. वसाहतवादीसाठी ब्रिटिशांनी केलेले शिक्षण, न्याय, नाणी पद्धत, रेल्वे, टपाल, कायदा व सुव्यवस्था इत्यादी क्षेत्रातील कामगिरी देखील आपल्याला समजणार आहे. आणि त्याचप्रमाणे इंग्रजी शिक्षणाचा प्रसार ही या देशातील प्रबोधनाची सुरुवात कशी ठरली याची देखील माहिती आपल्याला हा ब्रिटिश वसाहतवाद घटक अभ्यासल्याच्या नंतर समजणार आहे. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहूयात. बघा, इसवी सन 1600 साली इंग्लंडमध्ये स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीनं व्यापाराकरता पोर्तुगीजांचं अनुकरण करून पौर्वात्य देशांकडे दृष्टी वळवली. 17व्या शतकात या कंपनीने हिंदुस्थानात बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. प्लासीच्या लढाईनंतर कंपनी सरकारचं राज्य सारखे वृद्धिंगत होत होते. बघा, हिंदुस्थानावर आपलं राजकीय प्रभुत्व स्थापन करण्याच्या चढाओढीत ब्रिटिशांनी फ्रेंचांना देखील पराभूत केलं. हिंदुस्थानातील माणसं, येथील पैसा व याच देशातील साधन सामग्री यांच्या बळावर इंग्रजांनी आपलं साम्राज्य वाढवलं. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचे आर्थिक क्षेत्रात भारतीय वसाहतींवर फायदेशीर परिणाम आढळून आले. कापड गिरण्यांमधील कापडाचे तयार झालेले कापड विकण्यासाठी हुकुमी बाजारपेठ इंग्लंडच्या भारतावरील राजकीय वर्चस्वामुळे प्राप्त झाली. इंग्लंडमध्ये आयात होणाऱ्या भारतीय कापडावर जबर जकाती देखील बसवल्या. भारताचं आर्थिक शोषण करणं उद्योगप्रधान इंग्लंडच्या पथ्यावर कसं पडलं, बघा याचीच माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. इसवी सन 1857च्या उठावानं हिंदुस्थानावरील कंपनीचं राज्य संपुष्टात येऊन बघा इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीने हिंदुस्थानचा कारभार ब्रिटिश सरकारकडे घेतला. ब्रिटिशांचं या देशावरील वर्चस्व सुमारे 150 वर्ष टिकलं. ब्रिटिशांनी हिंदुस्थानात अनेक क्षेत्रात सुधारणा करण्याचा देखील अल्पसा प्रयत्न केलेला होता. त्याचाच हिंदुस्थानावरील लोकांवर काय प्रभाव पडला याची माहिती आपण घेणार आहोत. तर सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण औद्योगिक क्रांती आणि वसाहतवाद पाहूयात. बघा, मध्ययुगाच्या अखेरीपासून आर्थिक क्षेत्रामध्ये महत्वाचे बदल घडून आले. आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी, वाहतुकीच्या साधनात सुधारणा, नव्या जगाचा शोध, मध्यम वर्गाचा उदय, पतपेढ्यांची सुरुवात इत्यादी बाबींमुळे बघा आधुनिक युगाची चाहूल लागलेली होती. औद्योगिक क्रांती प्रथमतः इंग्लंडमध्ये घडून आली आणि या ऐतिहासिक घटनेला अनेक कारणं देखील होती. बघा, इंग्लंडची दमट हवा कापड धंद्याला अनुकूल होती. इंग्लंडमध्ये लोखंड व दगडी कोळसा यांचे साठे होते. 16व्या, 17व्या आणि 18व्या शतकामध्ये बघा इंग्लंडने वसाहती स्थापून आणि साम्राज्य मिळवून आपल्या आर्थिक वैभवात भर घातली. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीमध्ये इंग्लंड अग्रेसर होता. इंग्लंडमधील नवोदित भांडवलदार वर्ग केवळ व्यापारावर संतुष्ट नव्हता. भांडवलदार वर्गाने गृह उद्योग पद्धतीवर चालणाऱ्या उद्योगधंद्यांचं रूपांतर कारखान्यात करायला सुरुवात केली. उत्पादन वाढ व उत्पादन खर्चामध्ये काटकसर घडवून आणण्यासाठी भांडवलदार वर्ग वाटेल तेवढा पैसा नव्या शोधांवर खर्च करायला तयार होता. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार ब्रूक ॲडम्स यांनी बघा त्यांच्या ग्रंथात इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीचं मूळ इंग्लंडने हिंदुस्थानाच्या केलेल्या आर्थिक शोषणात आहे असं म्हटलं. इसवी सन 1757ची प्लासीची लढाई इंग्रजांनी जिंकली व बंगालची केलेली अगणित लूट इंग्लंडमध्ये नेली. या लुटीने बघा नव्या यंत्रांना गती देणारं आवश्यक ते भांडवल पुरवलं. जगाच्या इतिहासात इतका फायदा कोणत्याच गुंतवलेल्या भांडवलाला मिळाला नसेल.
17व्या व 18व्या शतकात घडून आलेल्या वसाहतीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारी वेगाने वाढ झाली. वसाहतीची मागणी बघा स्वस्त सुती कापडाबद्दल अधिकच होती. कापडाशिवाय चिनी मातीची भांडी, लाकडी सामान, काच सामान, पादत्राणे आणि लोखंडी सामान यांना देखील बघा नव्या वसाहतीत भरपूर मागणी असायची. प्रचंड उत्पादनाची गरज व मागणी पूर्ण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले. यांत्रिक शोधाची सुरुवात कापडधंद्यात झाली. इसवी सन 1733 मध्ये के नावाच्या शोधकानं धावत्या धोट्याचा इसवी सन 1764 मध्ये हारग्रीव्हजने सूत कातण यंत्राचा, तर बघा इसवी सन 1795 मध्ये अर्कराइटने यांत्रिक मागाचा शोध घेतला. इसवी सन 1793 मध्ये व्हीटने या अमेरिकन शोधकाने कपाशीतून सरकी दूर करून तिचे गठ्ठे बांधण्याचं यंत्र तयार केलं. इसवी सन 1765 मध्ये जेम्स वॅटने बाष्पशक्तीचा शोध लावला. औद्योगिक क्रांतीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला. त्यानंतर आता औद्योगिक क्रांतीचं वसाहतीवरील कशा प्रकारे परिणाम घडले तर ते परिणाम आता पाहूयात. बघा, औद्योगिक क्रांतीमुळे सारं समाज जीवन बदलून गेलं होतं. आधुनिक काळातील सर्वसामान्य व्यक्तीला उपलब्ध असणाऱ्या सुखसोयी मध्ययुगाच्या अखेरपर्यंत केवळ धनिक वर्गालाच मिळू शकत होत्या. पण बघा, आधुनिक काळामुळे औद्योगिक क्रांतीमुळे सर्वसामान्य व्यक्तीला देखील या सर्व सुखसुविधा उपलब्ध झाल्या. उद्योग प्रधान देशांचं लक्ष शेतीप्रधान आशिया व आफ्रिका खंडाकडे वळलं. कच्चा माल व हुकुमी बाजारपेठा यांची बघा वाढती गरज औद्योगिक क्रांतीने निर्माण केली. औद्योगिक विकासाचा परिणाम जगाच्या संपत्तीत व समृद्धीत भर पाडण्यात जसा झाला तसाच बघा मागासलेल्या राज्याच्या राजकीय गुलामगिरीत, अमानुष आर्थिक पिळवणुकीत व वाढत्या दारिद्र्यात देखील झालेला होता. आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला. 16व्या शतकात फक्त 7,600 टनांची गलबते इंग्लंडच्या परदेश व्यापार करण्यास पुरेशी होती. 17व्या शतकाच्या अखेरीला बघा हा आकडा जो आहे तो 5 लाख टनावर गेला आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला तर त्याने 12 लाख टनाची मर्यादाच गाठली. वसाहतींमधून बहुतेक सर्व कच्चा माल इंग्लंडमध्ये जात होता आणि यासाठी इंग्लंडला वसाहती काबीज करण्याचा म्हणजेच बघा साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न करणं भाग पडलं होतं. वसाहती स्थापन करणाऱ्या युरोपीय निर्वासितांनी पाश्चिमात्य संस्कृती, युरोपीय भाषा, ख्रिस्ती धर्म, युरोपीय चालीरीती, सामाजिक संस्था आणि राजकीय संघटना या सर्व गोष्टी नव्या जगात आणल्या आणि त्यामुळे बघा आशिया खंडातील निरनिराळ्या देशांमध्ये युरोपीय वळणाची संस्कृती निर्माण झाली. औद्योगिक क्रांतीमुळे खेडी ओस पडून औद्योगिक शहरांची आतोनात वाढ झाली. वसाहतीतील गृह उद्योग बंद पडल्यानं बेकारीची समस्या निर्माण झाली. काही लोक बघा खेड्यापाड्यातील घरदार सोडून औद्योगिक केंद्राच्या गलिच्छ व गर्दीच्या वस्तीत जीवन कंठित होतं. वसाहतीत निर्माण होणारा माल इंग्लंडमध्ये जास्त प्रमाणात आयात होऊ नये त्यासाठी बघा त्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर कर लादण्यात आल्यानं परदेशात भारतीय उत्पादन महागडं झालं आणि या उलटच औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये भरमसाठ उत्पादन वाढलं आणि हे उत्पादन वसाहतीत खपवलं जाईल. त्यामुळे इंग्लंडमधील निर्यात वाढली. कमीत कमी वसाहतीत माल विकला जाऊ लागला. स्त्रिया व मुलं यांना कारखाने व खाणी यामध्ये काम करावं लागल्यामुळे समाजाचे दुहेरी नुकसान झाले. आरोग्य ढासळलं, नीतिमत्ता ऱ्हास पावली. त्याचप्रमाणे रोगराई व बाल गुन्हेगारी देखील वाढली आणि त्यामुळेच राजाला आर्थिक क्षेत्रात हस्तक्षेप करणं भाग पडलं. बघा, औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीबरोबरच इतर वसाहतींची निर्मिती अनेक कारणांनी घडून आली. धार्मिक संघर्षामुळे मातृभूमीचा त्याग करून अनेक प्युरिटन पंथीय नव्या जगात नवे जीवन जगण्यासाठी रवाना झाले. ख्रिस्ताचा संदेश पसरविण्याच्या कार्यासाठी
अनेक धर्मोपदेशकांनी आपली पावलं नव्या जगाकडे वळवली. त्यानंतर पुढे आता आपण ईस्ट इंडिया कंपनीचा आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सामाजिक प्रभाव पाहूयात कशा प्रकारचा होता. तर बघा, इसवी सन 1757 पासून ते 1857 पर्यंत एक शतक ईस्ट इंडिया कंपनीनं भारताचं राजकारण केलं. बघा, या 100 वर्षामध्ये भारतीय जनतेच्या धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये अभूतपूर्व स्थित्यंतर घडून आली. त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा आर्थिक प्रभाव कसा प्रकारचा होता तर तो आपण सर्वात आधी पाहूया. बघा, 17व्या शतकाच्या सुरुवातीलाच ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन झालेलं होतं आणि तेथील राजकीय परिस्थितीची दुर्बलता लक्षात आल्यानंतर या व्यापारकर्त्यांना राज्यकर्ते बनवण्यास फारसा अवधी लागला नव्हता. व्यापार व राजकारण यांच्यातला समतोल साधून त्यांनी बघा येथील एकदेशीय संस्थांचा एकानंतर एक पराभव घडवून आणला. 1757च्या प्लासीच्या लढाईपासून 1857च्या स्वातंत्र्य समरापर्यंत 100 वर्षामध्ये कंपनीच्या सत्तेचं व्यापक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिणाम झाले. बघा, 18व्या शतकाच्या मध्यात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आणि विशेषत्वानं कापड निर्मितीच्या अनुषंगानं बरेच शोध देखील लागले. या नवीन यंत्राची गरज भागवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात कापसाची गरज होती. योगायोग असा की बघा, कापूस हा भारतातील कृषी उत्पादनाचा प्रमुख घटक होता. साहजिकच परंपरेने येथील कापड उद्योगात देखील प्रगत स्वरूपात होता. स्वतःचा कापड उद्योग ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी बघा येथील कापड उद्योग नेस्तनाबूत करणं हे ईस्ट इंडिया कंपनीचं जणू आद्य कर्तव्यच बनलं. जमेल त्या वैध अवैध मार्गाचा वापर करून येथील कापड उद्योग कंपनीने उद्ध्वस्त केले आणि येथून इंग्लंडमध्ये जाणाऱ्या कापडावर प्रचंड जकात तर तेथून येथे येणाऱ्या कापडावर अत्यल्प जकात लावून त्यांनी येथील कापड उद्योगांचे अस्तित्वाचाच प्रश्न उभा केला. बघा, सुतावरील जकातीत वाढ करून विणकरांना देखील हवालदिल करून टाकलं आणि अशा प्रकारे ब्रिटिश राजवटीने एका उन्नत अवस्थेत असलेल्या कापड उद्योगाला शेवटी घरघर लागण्याचे पापकर्म अगदी सुनियोजित पद्धतीनेच केलं. लोखंड, पोलाद इत्यादी उद्योगांना देखील कुंठित अवस्था आणण्यासाठी कोणताही अवैध मार्ग वापरण्यात ब्रिटिशांनी कसलाही मुलाहिजा ठेवला नाही. आणि एवढंच नाही तर बघा येथील शेतीचं व्यापारीकरण देखील ब्रिटिशांनी केलं. ब्रिटिश मळेवाल्यांनी निळ पिकवण्याची सक्ती भारतीय मळेवाल्यांवर केली. भारतातील कॉफी व चहा पिकासाठीच्या आसाम व दक्षिण भारतातील सुयोग्य जमिनी ब्रिटिश मळेवाल्यांना देण्यात आल्या. रयतवारीची पद्धत सुरू करून शेतकऱ्यांचं थेट शासनाशी संबंध प्रस्थापित करण्यात आले. पण बघा, महसुलाचं प्रमाण एवढं वाढवण्यात आलेलं की त्यामुळे शेतकऱ्यांपुढे आपल्या जमिनीची विक्री करणं एवढाच पर्याय शिल्लक राहिला होता. आणि एवढंच नाही तर बघा, जगभरातील ब्रिटिश साम्राज्याचं रक्षण करणाऱ्या प्रचंड फौजफाट्याच्या पोटापाण्याचा बेगमीचा खर्च भारतीयांकडून वसूल करण्यात आला. भारतात काम करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचे भरमसाठ पगार देखील भारतीय जनतेवर अन्याय कर लादून वसूल केले जात असायचे. आणि अशा प्रकारेच ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराच्या काळामध्ये बघा, भारत हा कच्चा माल पुरवणारा देश व ब्रिटिश मालासाठीची हुकुमी बाजारपेठ बनून राहिला. दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडून हे समप्रमाण सिद्ध केले की बघा, विविध मार्गांनी किंबहुना जमेल त्या मार्गांनी भारतीयांचं आर्थिक शोषण करून इंग्लंड वरचेवर समृद्ध होत आहे. तर बघा, भारत दिवसेंदिवस दारिद्र्याच्या खाईत लोटला जात आहे. या अतिरेकी शोषणातूनच स्वातंत्र्य लढ्याला एक हुकुमी कारण मिळालं. तर अशा प्रकारचा हा ईस्ट इंडिया कंपनीचा आर्थिक प्रभाव होता. त्यानंतर त्यांचा राजकीय प्रभाव कशा प्रकारचा होता तर तो पाहूयात. बघा, भारतातील काही संस्थानिकांना
रणभूमीवर तर काही संस्थानांना तैनाती फौजेच्या करपाशात अडकवून त्यांना पारतंत्र्यात लोटून दिलं. अनेक संस्थांना फुटकळ कारणे दाखवून खालसा देखील केली. अशा वैध आणि अवैध मार्गाचा मनतपूत वापर करून बघा भारतात काश्मीर ते कन्याकुमारी असा एकछत्री अंमल प्रस्थापित केला. आणि अर्थातच यानंतर देखील काही छोट्या मोठ्या संस्थानांचे अस्तित्व होते, पण ते अस्तित्व केवळ ब्रिटिशांच्या मर्जीवरच अवलंबून होते. आपल्या या स्वातंत्र्याच्या अपहरणाची जाणीव जेव्हा काही संस्थानिकांना झाली तेव्हा बघा फार उशीर झाला होता. आणि तरी देखील त्यांनी 1857चा उठाव घडवून आणला, पण तो देखील अपयशस्वी ठरला. यातून बघा निर्माण झालेल्या एकछत्री अंमलाचे काही दूरगामी परिणाम झाले. विस्कळीत अशा कायद्याच्या स्वरूपात एक वाक्यता निर्माण होऊन भारतीय अधिक जवळ आले आणि यातूनच राष्ट्रीयवादाची देखील त्यांना जाणीव झाली. दळणवळणाच्या साधनातील प्रगतीमुळे या प्रक्रियेला चालनाच मिळाली. रेल्वेच्या एका डब्यातून छोटा भारत प्रवास करून झाला आणि यातून सामाजिक विषमता दूर होण्यासाठी मदत झाली. इंग्रजी शिक्षणामुळे पाश्चिमात्यांचा इतिहास, त्यांचे स्वातंत्र्य लढे, लोकशाही, राष्ट्रवाद या संकल्पनांचा परिचय देखील झाला. पाश्चात्यांच्या प्रेरणेतून बघा येथे वृत्तपत्र काढली गेली. वास्तविक ब्रिटिशांना पाश्चात्य शिक्षणाद्वारे भारतात त्यांच्याशी एकनिष्ठ राहील असा वर्ग निर्माण करायचा होता. शरीरानं भारतीय परंतु मनाने बघा ब्रिटिश अशा इंग्रजलेल्या भारतीयांच्या आधारावर त्यांना या ठिकाणी राज्य करायचं होतं. अर्थातच बघा यात त्यांना बऱ्यापैकी यश देखील मिळालं असलं तरीही इंग्रजी संस्कृती पुढे भारावून न जाता आपल्याच भारतीय संस्कृतीचे स्वाभिमानाने पुनरुज्जीवन करू पाहणारा, राष्ट्रप्रेमाला भारलेला एक वर्ग देखील येथे निर्माण झाला. पाश्चात्य मूल्य उदाहरणार्थ बघा राष्ट्रवाद, लोकशाही, विज्ञाननिष्ठा, ग्रंथ प्रामाण्याऐवजी बुद्धी प्रामाण्य, समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व, उदारमतवाद, जनतेचं सार्वभौमत्व, सत्ता विभाजन इत्यादींचा परिचय भारतीयांना सॉक्रेटिस, प्लेटो, ऑरिस्टॉटल, व्हॉल्टेअर, रुसो, मॉन्टेस्क्यू आणि स्पेनर इत्यादी विचारवंतांच्या लिखाणातून झाला. आणि अशा प्रकारे नव्याने परिचय झालेल्या मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी प्राणपणाने लढणारा एक वर्ग या ठिकाणी उदयाला आला. यात बघा लोकहितवादी रानडे, राजाराम मोहन राय, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, अरविंद घोष यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तर अशा प्रकारचा या ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रभाव होता. त्यानंतर आता पुढे आपण ईस्ट इंडिया कंपनीचा धार्मिक प्रभाव कशा प्रकारचा होता तर तो धार्मिक प्रभाव पाहणार आहोत. बघा भारतात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धर्मप्रसाराचं काम अत्यंत निष्ठेने केलं. ख्रिस्ती धर्म प्रसाराविषयीची त्यांची निष्ठा एवढी अव्यभिचारी होती की आज देखील बघा कोणी एखादं कार्य अत्यंतिक निष्ठेने करू लागला म्हणजे त्यासाठी मिशनरी निष्ठेने असा शब्द सर्रास वापरला जातो. ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिशांनी भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला. धर्मोपदेशकांमार्फतच बघा हा धर्मप्रसार झाला असला तरी आपल्या सत्तेचा वापर देखील या धर्मप्रसारासाठी करण्यात आला आणि यातूनच काही धार्मिक सुधारणा घडून आणण्याचा प्रयत्न देखील झाला. पाश्चिमात्यांविषयीच्या आकर्षणातून म्हणा किंवा भौतिक अभ्युदयाच्या लोभामुळे या ख्रिस्ती धर्मप्रसाराकडे फार मोठ्या प्रमाणात भारतीय आकर्षिला जाऊ लागला. ब्रिटिशांनी या देशात राज्य करताना अनेक धर्मामध्ये निरहस्तक्षेपाचं जे धोरण स्वीकारलं होतं त्यामागे कोणताही उदात्त हेतू नव्हता. तर बघा ती राज्य करण्यासाठीची, टिकवण्यासाठीची केवळ एक सोय होती. अन्यथा अखिल समाज जोपर्यंत ख्रिस्त धर्म स्वीकारत नाही तोपर्यंत बघा त्यांच्या अभ्युदयाचे मार्ग प्रशस्त होणार नाहीत यावर ब्रिटिशांचा ठाम विश्वास होता. ईस्ट इंडिया कंपनीनेही याच उद्देशानं येथील ख्रिस्ती धर्म प्रसाराला होईल तेवढी मदत करीत होती आणि अर्थातच
हा धर्मप्रसार खुला व सक्तीचा होणार नाही याची देखील काळजी कंपनीचे अधिकारी व्यापारी घेत असायचे. कारण बघा, आपल्या राज्यास व व्यापारास धोका पोचू नये हाच त्यामागचा शेवटचा हेतू होता. ख्रिस्ती धर्म प्रसारासाठी बघा कोणत्या परिणामकारक पद्धतीचा वापर केला तर ते बघा, आपल्या धर्म हेच आमचं श्रद्धास्थान आहे आणि उपयुक्त धर्म आचरण आम्ही तंतोतंत करतो. दुसरा म्हणजेच बघा, शिक्षणाचा प्रसार करून अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर आपल्या धर्माचे संस्कार करायचे. आणि तिसरा आहे बघा, अशा प्रकारे ख्रिस्ती धर्म संस्काराने भारावलेला वर्ग पुढे मागे ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास देखील मागे पुढे पाहणार नाही इथपर्यंत त्यांची मानसिक तयारी करून घेतली पाहिजे. तसंच बघा, या धर्मांतरित वर्ग समाज बहिष्कृत होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे. तर याच पार्श्वभूमीवर ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हिंदू धर्मावर उघडपणे कठोर टीका करायला सुरुवात केलेली होती. थोडक्यातच हिंदूंचं ख्रिस्तीयकरण झाल्याशिवाय आपलं शासन या ठिकाणी स्थिर होणार नाही ही ब्रिटिशांची मूळ धारणा असल्यामुळं ख्रिस्ती मिशनरी तन मन धनाने आपले धर्मप्रचार कार्य करत होते व ईस्ट इंडिया कंपनी मिशनऱ्यांचा उत्साह द्विगुणित होण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यात धन्यता मानत होती. यातूनच बघा, भारतीयांच्या या ख्रिस्तीकरणाला आळा घालण्याच्या प्रतिक्रियात्मक चळवळी भारतात उभ्या राहत होत्या. त्या हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यावर विश्वास मानत होत्या. आर्य समाज, प्रार्थना समाज, परमहंस सभा इत्यादी चळवळींनी व स्वामी दयानंद सरस्वती इत्यादींनी हिंदू धर्मातील दोष दूर सारून खऱ्या धर्माचा आशय भारतीयांपर्यंत पोहोचवून ईस्ट इंडिया कंपनीच्या धर्मप्रसाराच्या मार्गात अडथळे निर्माण केले होते. तर अशा प्रकारचा हा ईस्ट इंडिया कंपनीचा धार्मिक प्रभाव होता. त्यानंतर त्यांचा बघा सामाजिक प्रभाव पाहूयात. ईस्ट इंडिया कंपनीचा सामाजिक प्रभाव कसा होता बघा. सुरुवातीला कंपनी शासनानं भारतीयांचे धर्म, चालीरीती, परंपरा यामध्ये हस्तक्षेप न करण्याचं धोरण स्वीकारलेलं होतं. पण बघा, एकदा आपलं बस्तान बसल्यानंतर व येथील राजकीय दुर्बलतेचा अवाका लक्षात आल्यानंतर हळूहळू त्यांनी येथील समाज जीवनात देखील निर्धोकपणे हस्तक्षेप करायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात बघा, ख्रिस्ती धर्म प्रसारकांनी हिंदू धर्मावर प्रखर टीका करायला सुरुवात केली. सतीसारख्या प्रथातले क्रौर्य व नादानपण लोकांच्या लक्षात आणून दिलं. कंपनी शासनाने विल्यम बेंटिकच्या सहाय्यानं सतीसारख्या अमानवी प्रथेचं उच्चाटन करण्यासाठी कायद्याची निर्मिती देखील केली आणि येथील सनातन्यांनी त्यांना प्रखर विरोध केला. पण बघा, राजाराम मोहन रॉय सारख्या प्रतिभासंपन्न समाजसुधारकांच्या सहाय्यानं समाज सुधारण्यासाठी काही कायदे करणं कंपनी शासनाला शक्य झालं. जातीभेद, स्त्रीदास्यत्व, अस्पृश्यता, कर्मकांडांचे प्राबल्य, श्रेष्ठ कनिष्ठांच्या कल्पना यामुळे बघा एक श्रीमंत संस्कृती पूर्णतः पोखरली गेली होती. एक श्रेष्ठ तर उज्ज्वल अशा संस्कृतीला जणू शेवटची घरघरच लागली होती. या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती मिशनरी येथील समाज जीवनातील अनिष्ठांवर प्रखर हल्ले चढवत होते आणि यातूनच समाज मंथन होत होते. बघा, या समाज मंथनातून लोकहितवादी फुले, रानडे, आगरकर, रॉय, टिळक इत्यादी रत्न पुढे आले आणि यापैकी काहींनी निर्भोळ सामाजिक सुधारणांवर भर दिला. त्यांच्या दृष्टीनं आधी सामाजिक सुधारणा का आधी राजकीय स्वातंत्र्य हा प्रश्न गौणच होता. बघा, आर्थिक फायदा हेच कंपनीचं शेवटचं ध्येय असल्यामुळं ब्रिटिशांचा राज्यकारभार प्रामुख्याने या ध्येय धोरणाभोवतीच केंद्रित झाला होता. निरनिराळ्या क्षेत्रामध्ये सुधारणा करताना कंपनीच्या अधिकाऱ्यांना आर्थिक फायद्याचं धोरण कधीच नजरेआड करता आलं नव्हतं आणि त्यामुळेच भारतीय समाजाचं शोषण झालं. भारतीय शेतकऱ्यांची उन्नती होऊ शकली नाही. उलट बघा, दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी भुके कंगाल होऊन लक्षावधी लोकांना मृत्यूच्या भक्ष्यस्थानी पाडावं लागलं.
तर अशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीचा हा सामाजिक प्रभाव होता। त्यानंतर आता पुढे आपण 1857च्या उठावाची राजकीय मीमांसा पाहूयात। बघा 1757च्या प्लासीच्या लढाईनं भारतात ब्रिटिश साम्राज्याची पायाभरणी झाली। 1947 साली ब्रिटिश संसदेनं भारतात स्वतंत्र कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य दिले। दरम्यानच्या काळामध्ये बघा ज्या छोट्या मोठ्या घटना घडल्या त्यांना एकत्रितपणे भारतीय राष्ट्रीय आंदोलन असं संबोधलं जातं। मुघल राजवटीपेक्षा इंग्रज राजवट भिन्न होती। मुघलकालीन सत्ता मुघल सम्राटांच्या प्रती केंद्रित झालेली होती, तर बघा ब्रिटिश सत्ता ब्रिटिश पार्लमेंटमध्ये केंद्रित झालेली होती। म्हणजेच या शासन पद्धतीमध्ये प्रजातंत्राची बीज अंतर्निहित होती। भारतावर विजय मिळवण्यासाठी इंग्रजांना 100 वर्ष लागली आणि इथल्याच संपत्तीचा उपयोग करून इंग्रजांनी या ठिकाणी छोट्या मोठ्या मिळून 111 लढाया जिंकल्या। बघा या सगळ्यांचाच एकत्रित जो उद्रेक आहे तो उद्रेक 1857च्या उठावामध्ये झाला। 1857चा उठाव भारतातून ब्रिटिश सत्तेच्या उच्चाटनासाठी केलेला प्रयत्न जरी असला बघा तरी तो तशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न होता असं म्हणता येणार नाही। इसवी सन 1806 मध्ये मद्रास इलाक्यातील छावणीत उठाव झाला, कारण बघा तेथील इंग्रजी अधिकाऱ्यानं हिंदूंना गंध लावण्यास व मुसलमानांना दाढी ठेवण्यासाठी मनाई केली होती आणि त्यांचा परिणाम काय झाला की सैनिकांच्या भावना दुखावल्या गेला आणि ते प्रतिकारास सज्ज झाले। बघा इसवी सन 1854 मध्ये बंगालमधील बराकपूर छावणीमध्ये शिपायांनी उठाव केला। उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली रामोश्यांचा देखील उठाव झाला, पण हे जे उठाव आहे ते उठाव परिणाम क्षमतेच्या दृष्टीनं फारच मर्यादित होते। 1857च्या उठावाचा आवेश या उठावात नव्हता। सन 1857चा उठाव बघा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दामध्ये खऱ्या अर्थानं पहिलं स्वातंत्र्य समर होतं। भारतीय जनतेच्या जाज्वल्य राष्ट्रभावनेने प्रतिबिंबित आपल्याला 1857च्या उठावामध्ये दिसते। बघा त्या उठावाचा आवेश व आवेग आपल्याला त्या काळात हिंदी सैनिकांनी एका गुप्त पत्रकातून दिलेल्या आव्हानातून प्रकट होते। त्या गुप्त पत्रकातील आव्हान असं होतं की बंधूंनो, आपणच आपल्या हाताने परक्यांच्या तलवार आपल्या शरीरात खुपसून घेतो आहोत। हिंदी शिपाई एक झाले तर गोऱ्या लोकांची अवस्था समुद्रातल्या एका थेंबासारखी होईल। जर आपण उठाव केला तर बघा आपला विजय हा निश्चितच आहे। 1857 मध्ये भारतात ब्रिटिश सैनिकांची संख्या जी आहे ती 48,000 एवढी होती, तर हिंदी सैनिकांची संख्या 2,15,000 एवढी होती। बघा इंग्रज केवळ आपला मुलूकच बळकावत नाहीत तर धर्म देखील भ्रष्ट करत आहेत, अशी मनोमन खात्री हिंदी सैनिकांना पटलेली होती। 1757च्या प्लासीच्या लढाईतील विजयानंतर बघा ब्रिटिश साम्राज्य या ठिकाणी स्थिरावू लागलेलं होतं। बघा प्लासीच्या लढाईनंतर बरोबर 100 वर्षांनी त्या ठिकाणची ब्रिटिश साम्राज्य लयाला जाईल या भाकितावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या देखील हळूहळू वाढू लागली होती। ब्रिटिश राजवटीचा अंत जवळ आला आहे, रक्ताचे पाट वाहतील, अनेक मुंडकी धडावेगळी होतील, आजवरच्या अन्यायाचा बदला घेतला जाईल, तर बघा ब्रिटिशांची सत्ता साता समुद्राकडे पिटाळली जाईल अशी स्वप्न अनेक भारतीयांना पडू लागलेली होती। 1857च्या उठावाचा कृती कार्यक्रम देखील ठरला होता। शिपायांनी सर्व देशभर एकाच दिवशी हल्लाबोल करायचा, सर्व दळणवळणाची यंत्रणा बंद पाडायची, सरकारी तिजोऱ्या शस्त्रागारे ताब्यात घ्यायची व या पद्धतीनं बघा ब्रिटिशांना पळताभुई थोडी करण्याचं मनसुजे रचलं गेलं। तर त्यानंतर आता 1857च्या उठावाची कारणमीमांसा बघूयात। त्यातलं पहिलं आपण त्यांची राजकीय कारणं कशी होती तर ती बघूयात। बघा 1757च्या प्लासीच्या विजयानंतर ब्रिटिश साम्राज्य भारतात विस्तारू लागलेलं होतं। बघा गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीने
आक्रमक धोरणाचा अवलंब करून तैनाती फौजेद्वारे संस्थाने खालसा करण्याचा सपाटाच लावला होता. लॉर्ड डलहौसीच्या विलिनीकरणाच्या तत्वामुळे बघा तेथील राजे महाराजे नाराज झाले होते, तर अवधचे मुस्लिम राज्य खालसा केल्यामुळे मुसलमान देखील चिडलेले होते. राज्यातील उच्च प्रशासकीय जागी भारतीयांना काढून तेथे बघा ब्रिटिशांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यामुळे हा अधिकारी वर्ग देखील ब्रिटिश विरोधी बनला. जमीनदारांच्या जमिनी कागदपत्रे नसल्याच्या कारणानं जप्त करण्यात आल्या आणि त्यामुळे बघा जमीनदार देखील नाराज झाले. एकट्या मुंबई इलाख्यात 20,000 जमीनदारांच्या जमिनी जप्त करण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात कर लावल्यामुळे बघा शेतकरी हवालदिल झाला नाही. अशा प्रकारे समाजातील सर्व स्तरांमध्ये ब्रिटिश विरोधी वातावरण तापल्यामुळं उठावजन्य परिस्थिती निर्माण झाली. तर अशा प्रकारचं हे 1857च्या उठावाचं राजकीय कारण होतं. आता या 1857च्या उठावाचं सामाजिक व आर्थिक कारण काय होतं तर ते बघा. युरोपेतराकडे तुच्छतादर्शक पाहणं हा जणू ब्रिटिशांचा धर्मच बनला होता. उपहारगृह व क्लबच्या बाहेर काला आदमी व कुत्ता यांना प्रवेश नाही अशा पाट्या सर्रास लिहिलेल्या असायच्या. समतेचं तत्व केवळ आपल्यापुरतंच मर्यादित ठेवून या देशामध्ये मात्र ब्रिटिशांनी वंशद्वेष जोपासला आणि यातून बघा भारतीय अस्मितेला धोका पोहोचू लागला. तर इकडे ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी हिंदू धर्माची निंदा नालस्ती करत करत ख्रिश्चन धर्म प्रसाराचं कार्य मोठ्या जोमानं सुरू केलेलं होतं. पोस्ट, तार व रेल्वे यांसारख्या सुधारणा देखील ब्रिटिशांनी केवळ धर्म प्रसारासाठीच केल्या असा देखील समज भारतीय जनमानसात दृढ होत गेला. सतीबंदी, विधवा विवाहांना प्रोत्साहन याद्वारे बघा इंग्रज आमच्या धर्मात देखील हस्तक्षेप करत आहेत या विचारानं तेथील जनमत अधिकाधिक ब्रिटिश विरोधी होत गेलं. तर अशा प्रकारचं हे सामाजिक आणि धार्मिक कारण होतं. त्यानंतर आर्थिक कारण काय होतं तर बघा सर्वसाधारणपणे इसवी सन 1750 ते 1850 हा इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीचा काळ मानला जातो. कारखान्यासाठी कच्चा माल आणि तयार मालासाठी बाजारपेठा या दुहेरी कारणांसाठी ब्रिटिशांनी भारतासारख्या आपल्या वसाहतींची निर्दय पिळवणूक करण्यासाठी सुरुवात केली. प्रतिकूल औद्योगिक धोरणामुळे येथील उद्योग व कारागीर हलाखीचे जीवन जगू लागले. भारतावर मुसलमानांनी 500 वर्ष राज्य केलं बघा, पण त्यांच्या काळात संपत्तीचा जो ओघ आहे तो ओघ देशाबाहेर गेला नाही. पण कार्ल मार्क्स म्हणतात त्यांच्याप्रमाणे भारतीय भांडवलाच्या जोरावर ब्रिटिश औद्योगिक क्रांतीच्या धुनी पेटवल्या गेल्या. त्यानंतर लष्कर कारण बघा कसं होतं. लष्करी कारण तर लष्कराला देखील इंग्रजांच्या वर्णद्वेषाचा अनुभव आलेला होता. लष्करात देखील युरोपियनना मानाचे हुद्दे व भारतीयांना दुय्यम दर्जाची पदे दिली जात असायची. इंग्रज अधिकारी बघा मुद्दामच भारतीयांचं खच्चीकरण करायचे. समुद्र प्रवास केल्यानं धर्म बुडतो या हिंदूच्या श्रद्धेला छेद देणारा कायदा करून 1856च्या किमई युद्धावर हिंदी सैनिकांना जबरदस्तीने पाठवणारा कायदा करण्यात आला आणि यातूनच हिंदी सैनिकात देखील असंतोष धुमसत होता. आता नेमकं 1857चं तत्कालीन कारण काय होतं की ज्याच्यामुळे घडलं बघा. आता ही आपण सगळी राजकीय, सामाजिक व आर्थिक, लष्करी कारणं जी पाहिली तर या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून बघा ब्रिटिशांविषयीच्या असंतोषाची पार्श्वभूमीच तयार झाली आणि या असंतोषाचा बारूद आतल्या आत भडकत होता. उशीर होता तो ठिणगी पडण्याचा आणि नेमकं याच वेळी बघा बंगालमधील बराकपूरच्या छावणीत बातमी पसरली की इंग्रजांनी 4-5 महिन्यापूर्वी हिंदुस्थानात चमत्कारिक बंदुकी पाठवल्या होत्या आणि त्या बंदुकींच्या काडतुसांचं सील हे दाताने तोडावं लागायचं आणि या काडतुसांनाच बघा गायी व डुकराची चरबी लावल्याची बातमी बराकपूर छावणीमध्ये पसरली. गाय हिंदूंसाठी पवित्र तर डुक्कर बघा मुसलमानांसाठी अपवित्र व अमंगल
असं मानलं जायचं। यामुळेच हिंदू मुस्लिम सैनिक संतप्त झाले। त्यांनी काडतुस वापरण्याला नकार दिला आणि नकार देणाऱ्या सैनिकांवर लष्करी खटला भरण्यात आला। याचाच बघा तीव्र निषेध म्हणून मंगल पांडे या शिपायांनी गोळ्या घालून युरोपीय अधिकाऱ्यांना ठार केलं आणि 1857च्या असंतोषाच्या बारुदावर ठिणगी पडली। बघा मंगल पांडे यांनी उठावाचा पहिला हुतात्मा ते ठरलेले होते। मंगल पांडेंच्या हौतुत्म्यापासूनच स्फूर्ती घेऊन 6 मे रोजी मिरज येथील शिपायांनी देखील काडतुसांना हात लावायचं नाकारलं। या सैनिकांना लष्करी न्यायालयाने कठोर शिक्षा देखील ठोठावली। हातापायात बेड्या खळखळत असताना देखील हे सैनिक ज्या निर्भयपणे शिक्षेला सामोरे जात होते त्यातून इतर शिपायांनी देखील स्फूर्ती वाढली आणि 11 मे दिल्ली या ठिकाणी उठावाची ठिणगी पेटली। जस्टिन मॅकार्थी या लेखकानं बघा हिस्ट्री ऑफ अवर ओन टाइम्स या ग्रंथामध्ये तत्कालीन भारतीयांच्या मानसिकतेचं वर्णन अत्यंत मार्मिकपणे केलेलं आहे। काडतुसांना लावलेली चरबी ही केवळ तत्कालीन निमित्त होतं। या ठिणगीने जर वणवा पेटला नसता तर बघा दुसऱ्या एका ठिणगीने ते काम केलंच असतं। मिरजहून दिल्लीला पोहोचलेल्या या शिपायांना त्या क्षणी नेता, झेंडा आणि उद्दिष्ट गवसलेलं होतं। बघा आता या 1857च्या उठावामुळे काय काय परिणाम घडलेले आहेत तर ते आता आपण पाहूयात। त्यामुळे बघा कंपनीच्या सत्तेची समाप्ती झालेली आहे। अंदाजे बघा 250 वर्षापासून भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित करणारी ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू येथे राज्यकर्तीच बनलेली होती। पण सन 1857 या उठावामुळे बघा ईस्ट इंडिया कंपनीवर इंग्रजांच्या विश्वासाला तडा गेला आणि सन 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदे करून कंपनीची सत्ता संपुष्टात आणली व भारताचं शासन प्रत्यक्षपणे स्वतःच्या हाती घेतलेलं आहे। त्यानंतर पुढे आहे ब्रिटिशांच्या दृष्टिकोनात बदल। बघा सन 1857च्या उठावातून इंग्रजांनी एक धडा घेतलेला होता। तो धडा म्हणजेच काय तर बघा यापुढे भारतीय असंतोषाला एका मर्यादेपलीकडे जाऊ द्यायचं नाही आणि यातूनच सन 1858चा राणीचा जाहीरनामा पुढे आला आणि भारतात संविधानिक विकासाला चालना मिळाली। सन 1861 मध्ये ब्रिटिश संसदीय पद्धत रूढ करण्यासाठी भारतात कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं। तसंच बघा हायकोर्ट ऍक्ट देखील मंजूर झाला। इंग्रजांची न्याय पद्धती लागू करण्यात आली। सन 1858 मध्ये कलकत्ता, मुंबई व मद्रास या 3 शहरामध्ये बघा विद्यापीठ स्थापन केली। सन 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार इंग्रजांनी संस्थेला खालसा करण्याचं धोरण सोडलं। सन 1857चा उठाव धार्मिक कारणांवरून निर्माण झाल्याचं राणीने धार्मिक स्वातंत्र्य व समानता यांची हमी जाहीर केली। धार्मिक धर्मामध्ये बघा ब्रिटिश हस्तक्षेप करणार नाहीत, धर्मभेद व पंथभेदाचा विचार न करता समानतेच्या दृष्टीनं सर्वांना वागवलं जाईल असं आश्वासन देखील राणीच्या जाहीरनाम्यानुसार दिलं गेलं होतं। त्यानंतर पुढचं आहे बघा परकीय सत्तेचं उच्चाटन झालं। 1857च्या उठावात आलेले जे अपयश आहे, उठावाचा उपमश करताना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बघा केलेले अनन्वित अत्याचार यामुळे भारतीयांचं मन कटुतेनं व ब्रिटिशांबद्दलच्या संतापानं भरून गेलं। परकीय राजवटीचे जू झटकून टाकण्याकरता सशस्त्र उठाव मार्ग फलदायी ठरू शकत नाही हे सत्य भारतीयांना त्या अपयशाने उमगलं आणि त्यामुळेच बघा उद्दिष्ट सिद्धी करता त्यांनी भविष्यात निशस्त्र प्रतिकाराचा मार्ग देखील अवलंबला। भारताच्या इतिहासात त्यामुळे एका नवीन पर्वाला सुरुवातच झाली। त्यामुळे बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली। बघा या असंतोषामुळे भारतीयांमध्ये ऐक्याची भावना वाढू लागली। इंग्लंडच्या लोकशाही परंपरेचा युरोप व अमेरिकेच्या इतिहासाच्या अध्यापनाचा परिणाम तरुण भारतीयांच्या मनावर होऊ लागला।
स्वराज्याची भावना त्यांच्या मनात मूळ धरू लागली. राज्य कारभारात सनदी नोकरीत ते प्रवेश देखील मागू लागले. कायदेमंडळाचं रूपांतर लोकनियुक्त विधिमंडळात व्हावं अशा तऱ्हेच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या देखील पुढे येऊ लागल्या. जनतेने आपला असंतोष सामुदायिक चळवळीद्वारे प्रकट करायला सुरुवात केलेली होती. सर ह्यूम यांच्या अध्यक्षतेखाली बघा 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. हिंदू व मुसलमान यांनी परक्या सत्तेविरुद्ध एकजूट केली होती आणि यामध्ये भावी राष्ट्रवादी भावनेची बीज निश्चितपणे आढळून येतात. यानंतर आता या 1857च्या लढ्याची अपयशाची नेमकी कारणं काय आहेत, तर ती अपयशाची कारणं आता आपण बघूयात. बघा, त्यामध्ये पहिलं कारण आहे की एकसूत्रपणा व शिस्तीचा त्यांच्यामध्ये अभाव होता. 31 मे 1857 या तारखेला बघा सर्वत्र उठाव करण्याचं आयोजन केलेलं होतं. पण उठाव जो आहे तो उठाव या 31 मे तारखेला न होता त्या आधीच तो उठाव सुरू झाला. त्यामुळे बघा अपेक्षित सुसूत्रता येऊ शकली नव्हती आणि इंग्रजांनी याच गोष्टीचा फायदा घेतला. हिंदी सैनिक अनेक ठिकाणी विखुरले होते. त्यांना बघा एकमेकांशी संपर्क हा ठेवताच आला नव्हता. त्यानंतर पुढचं कारण आहे बघा अष्टपैलू नेत्यांची कमतरता होती. क्रांतिकारकांजवळ बघा आवेशाची कमतरताच नव्हती आणि त्यांच्या निष्ठेला देखील तोड नव्हती, त्यागाला देखील सीमा नव्हती. अपुरं पडलं होतं ते फक्त मुत्सद्दी कुशल नेतृत्व. बघा दिल्लीचा बादशाह बहादूर शहाकडे आदरानं पाहिलं जात होतं, पण ना त्यांच्याकडे राणकौशल्य होतं ना नेतृत्व गुण. नानासाहेब पेशव्यांना देखील प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव देखील तसा कमीच होता. झाशीची राणी तात्या टोपे रणमर्द होते, पण ते देखील लवकरच पराभूत झाले. यातूनच बघा हा लढा दिशाहीन व पोरका झाला होता. या उलटच इंग्रजांकडे सर जॉन लॉरेन्स, कॅपवेल, सर ह्यू यांच्यासारखे निष्णात युद्ध निपुण कुशल सेनानी होते. त्यानंतर पुढचं कारण आहे बघा अपयशाचं फितुरीची परंपरा. बघा अनादिकालापासून भारतीयांना असलेला फितुरीचा शाप देखील उठावाच्या अपयशाचं एक कारण ठरलेला आहे. नेत्यांच्या लपण्याच्या जागा, रसदीची पुरवठा स्तोत्रे या सर्वांची खबर जी आहे ती खबर इंग्रजांना तंतोतंत मिळत गेलेली होती. एकटे पडलेले तात्या टोपे देखील इंग्रजांच्या जाळ्यात सापडले नसते, परंतु ते देखील सापडले ते केवळ फितुरीमुळेच. त्यानंतर पुढचं कारण आहे बघा क्रांतिकारकांची देण्यावस्था. आधुनिक शास्त्रांनी सज्ज असं इंग्रजांचं सैन्य जे आहे ते एकीकडे आणि तुटपुंजी शास्त्रांनी लढणारे भारतीय क्रांतिकारक एकीकडे. धनाचा सततचा ओघ एकीकडे तर एकीकडे पैशांची चणचण. एकीकडे आधुनिक संपर्क यंत्रणा तर दुसरीकडे परस्पर संपर्काचा अभाव. अशाच पार्श्वभूमीवर बघा एकीकडे सर्व दृष्टीने अनुकूल असलेलं सैन्य, भारतीयांच्या बाजूला सर्वस्वी प्रतिकूलता असलेल्या सैन्याचा हा लढा एक प्रकारे आत्मबलिदानच ठरला. शिपायांचं बंड, शिपाई गर्दी, हिंदू मुस्लिम कट, स्वातंत्र्य युद्ध, स्वतंत्र समर अशा अनेक परिस्थितीत विरोधी मतप्रवाहांनी 1857चं स्वतंत्र समर ओळखलं. ब्रिटिशांनी बघा या उठावाला शिपायांचं बंड असं हिणवलं तरी या स्वतंत्र लढ्यामध्ये 2 लाख भारतीय शिपाई मारले गेले आणि त्यांच्या मरणाने बघा पुढील 100 वर्षातील लढ्याला सतत तेवत ठेवणारं इंधनच दिलं. या उठावाच्या काळातच बहादूर शाहने गोहत्या बंदी केली तर हिंदू नेत्यांनी मोगल बादशहाच्या प्रती आपली एकनिष्ठा व्यक्त करून औदार्य दाखवलं होतं. आणि या संघर्षातच बघा शिपाई होते, जमीनदार देखील होते, संस्थानिक होते, तसे आम जनता देखील होती. या अर्थानं 1857चं स्वातंत्र्य समर सर्वस्पर्शी होतं. अर्थातच बघा हा लढा राष्ट्रव्यापी नव्हता असा देखील आक्षेप घेतला जातो. दक्षिण भारतात याचा प्रसार झाला नव्हता. वास्तविक पाहता ही जे सर्व विधानं आहे ही तथ्यांश असली तरी बघा संसूचनाच्या साधनांच्या मर्यादा
सर्व बलसंपन्न शत्रू इत्यादी कारणांनी सर्वत्र उठाव जे आहे ते उठाव आढळून आलेले नाहीत. त्यानंतर पुढे आता आपण ब्रिटिश वसाहतवादाची विधायक बाजू बघूयात. त्यातली सर्वात पहिली आहे सार्वजनिक शिक्षण. बघा, भारतात प्राचीन काळापासून चालत आलेली गुरुकुल पद्धती प्रचलित होती आणि यातूनच शिक्षण ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी बनलेली होती. धर्म हेच शिक्षणाचं आश्रयस्थान होतं. पण बघा, दुर्दैवानं शिक्षण मात्र सर्वांसाठीच आश्रयस्थान बनू शकलं नाही. त्यासाठी ब्रिटिश शासन पद्धत येथे प्रस्थापित व्हावी लागली. बघा, मगच बंधनमुक्त शिक्षण खऱ्या अर्थानं बंधनमुक्त होऊन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकेल. वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये शिक्षण प्रसाराचे काही प्रयत्न झाले, पण बघा हे प्रयत्न फुटकळ स्वरूपाचे होते. खऱ्या अर्थानं इंग्रजी शिक्षणाचा पाया मात्र येथे विल्यम बेंटिकच्या काळातच घातला गेला होता. 1813च्या कायद्यानुसार प्रथमच बघा दरवर्षी शिक्षणावर 1 लाख खर्च करावा अशी तरतूद करण्यात आली. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देऊन त्यांच्यावर शासन करणं संयुक्तिक राहील का, की त्यांना अंधकारात ठेवून शासन करणं योग्य राहील, असे दोन परस्पर विरोधी विचार प्रवाह कार्यरत होते. 1835 मध्ये विल्यम बेंटिकने एक ठराव पास करून भारतीय शिक्षणाचं माध्यम इंग्रजी असेल यावर शिक्कामोर्तब केले आणि यानंतर बघा 1835 मध्ये कलकत्त्यात मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली व इतर ठिकाणी इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळा देखील उघडण्यात आल्या. सुरुवातीला भारतीय शिक्षण पद्धती व ज्ञानविषयक ब्रिटिशांची भावना अत्यंत हीन अशीच होती. संपूर्ण भारतीय शिक्षण एका कपाटात मावू शकतं असे उपहासात्मक उद्गार मेकॉलेने इंग्लिश पार्लमेंट समोर काढले होते. पुढे बघा लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी स्वतंत्र शिक्षण खातच निर्माण करण्यात आलं. लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर मुंबई, बंगाल व मद्रास या तीनही प्रांतात बघा विद्यापीठ उघडण्यात आली. डलहौसीला भारतातील इंग्रजी शिक्षणाचा प्रवर्तक असं संबोधलं जातं. ब्रिटिश शिक्षण पद्धतीचे आगळं वेगळं वैशिष्ट्य बघा असं की अनुदानित शिक्षण पुरस्कृत व खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणाला ब्रिटिशांनी सुरुवातीच्या काळामध्ये प्रोत्साहित केलं. अर्थातच पुढे स्वातंत्र्य आंदोलनाने उग्र रूप धारण केल्यानंतर मात्र शासन नियंत्रित शिक्षणावरच त्यांनी भर दिला. सुरुवातीला स्थानिक संस्थांनी देखील शाळा चालवाव्यात म्हणजे शिक्षणाला राजाश्रय व लोकाश्रय दोन्हीही मिळावा अशी इंग्रजांची भूमिका होती. लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये मात्र शिक्षणाच्या केंद्रीकरणाचेच प्रामुख्याने प्रयत्न झाले. कारण बघा तोपर्यंत शाळा व महाविद्यालय हीच प्रामुख्याने स्वातंत्र्य आंदोलनाची केंद्र बनू लागली. वास्तविक पाहता इंग्रजी शिक्षण हे अंधकार युगाने ग्रस्त अशा भारतीयांसाठी ज्ञानाची कवाडे उघडणारे असेच ठरले. हे निसंशयच या शिक्षणानेच पुढे भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याच्या उर्मी जागे केल्या आणि हे ऐतिहासिक वास्तव आपल्याला नकारता येत नाही. त्यानंतर बघा इंग्रजी शिक्षणाचे फायदे काय झाले. इंग्रजी शिक्षणामुळेच बघा युरोपीय संस्कृती, शासन पद्धती, स्वातंत्र्यवादी राजकीय मूल्यांची ओळखच नव्हे तर दृढ परिचय असणारा एक वर्ग या देशात उदयाला आला. या समाज व्यवस्थेत अंतर्निहित असणाऱ्या दोषांकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती विकसित झाली. विल्यम जोन्स, मॅक्स म्युलर इत्यादी युरोपीय अभ्यासकांनी भारतातील प्राचीन ज्ञान ग्रंथाचं भाषांतर केलं व ही ग्रंथ संपदा टाकाऊ नसून ती जगाला चिरकालीन मार्गदर्शन करणारी अशीच आहे हे सादर स्पष्ट केलं. बघा यातूनच कुलाहीन बनलेल्या पिढीला आत्मतेजाची ओळख होण्यास मदत झाली. त्यानंतर पुढे आहे न्यायसंस्था. बघा ब्रिटिशांनी न्याय व्यवस्थेत केलेल्या सुधारणा देखील क्रांतिकारी अशा ठरल्या. न्याय व्यवस्थेचं सक्षमीकरण करण्यासाठी 1836 साली बघा मेकॉलेने तयार केलेल्या इंडियन पिनल कोडला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली
तर 1861 साली इंडियन हायकोर्ट ऍक्ट पास करण्यात आला व त्याद्वारे न्याय संस्थेची पुनर्बांधणी करण्यात आली। बघा, या कायद्यानुसार मुंबई, मद्रास व कलकत्ता या शहरात या उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली। तसंच बघा, कंपनीच्या काळातील मुंबई, मद्रास व कलकत्ता येथील सर्वोच्च न्यायालये व सत्र न्यायालयांची तरतूद रद्द करण्यात आली। कायद्यानुसार उच्च न्यायालयाची घटना तयार करून त्यांचे अधिकार व स्थान निश्चित करण्यात आले। त्या काळात बघा, गोऱ्या लोकांविरुद्ध फक्त सर्वोच्च न्यायालयात खटले भरण्यात येत असायचे आणि यातूनच भारतीयांच्या मनात वंशहीनत्वाची भावना वाढीस लागत असायची। ही देखील प्रथा रद्द करण्यात आली व भारतातील सर्व धर्म, वंश व वर्णासाठी एकच कायदा लागू करण्यात आला। 1861च्या कायद्यान्वये भारतीय न्यायिक संरचनेत मूलगामी बदल करण्यात आले, ज्याचा प्रभाव बघा दीर्घकाळ टिकणारा असाच ठरला। 1935च्या कायद्यातील फेडरल कोर्टाच्या आधारावरच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतातील संघ न्यायालयाची स्थापना करण्यात आली। त्यानंतर पुढची आहे बाजू बघा नाणे पद्धत। मुघलांच्या काळामध्ये भारतात सोन्याची मोहर पद्धत आणि चांदीचा रुपया पद्धती रूढ होती, पण बघा विनिमय दर मात्र निश्चित नव्हते। 1542 साली शेरशहाने एका रुपयाचं वजन 100 रत्ती म्हणजे जवळपास बघा 175 ग्रेन्स असं सांगितलं। तर 1763 साली बघा ईस्ट इंडिया कंपनीने मीर जाफर कडून शिक्के बनविण्याचा अधिकार प्राप्त केला। 1766 साली ईस्ट इंडिया कंपनीने दुहेरी नाणे पद्धती अर्थातच बघा सोने व चांदी अशी दोन्ही नाणी चलनात ठेवली आणि त्याचा विनिमय दर 1:14 असा ठेवला। 1780 मध्ये बघा लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये एक समिती नेमण्यात आली। बघा या समितीनं 1:12 असा विनिमय दर निश्चित केला। 1835 मध्ये देशांतर्गत व बाह्य व्यापारामध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे अनेक युरोपीय व्यापारी आणि संस्थांनी संपूर्ण इंडिया ईस्ट कंपनीच्या अखत्यारीत सर्वच प्रांतात एकच चलन असावं अशी मागणी केली। 1835च्या 17व्या कायद्यानुसार बघा भारतात चांदीची नाणे पद्धती सुरू करण्यात आली। चांदीच्या 1 रुपयाचं वजन 1 तोळा निश्चित करण्यात आलं। ब्रिटिशांच्या काळामध्ये दुहेरी नाणे पद्धतीतूनच एकेरी नाणे पद्धत प्रचलित करण्यात आली आणि या पद्धतीपासूनच चलन पद्धतीतील एक वाक्यतेची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। नंतरच्या काळामध्ये बघा महसूल आणि उत्पादनात प्रचंड वाढ झाल्यामुळं चांदीचे शिक्के अपुरे पडू लागले आणि यातूनच 1861चा कायदा क्रमांक 19 नुसार प्रथमच कागदी चलनाची सुरुवात भारतात झाली। ही भारतीय अर्थपद्धतीतील बघा क्रांतिकारी बदलांची नांदी ठरली। त्यानंतर बघा पुढे आहे रेल्वे। बघा ब्रिटिश प्रणीत रेल्वे उभारणी ही भारतीय समाज जीवन, अर्थकारणावर व राजकारण यावर दूरगामी परिणाम करणारी अशीच घटना ठरली। बघा खरा भारत रेल्वेच्या 3ऱ्या वर्गातच राहतो, म्हणून बघा भारत जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या 3ऱ्या वर्गातूनच केलेलं गांधींचं भारत भ्रमण या विधानाला पुष्टी देणारं असंच आहे। जातीपातीने विभागलेला समाज जेव्हा रेल्वेच्या एकाच डब्यातून सुखनैव प्रवास करू लागतात, ही घटना भविष्यातील परिवर्तनाला अनुकूल वेगळं वळण देणारी ठरली। रेल्वेमुळेच ब्रिटिश शासन आणि व्यापार उद्यम देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला। रेल्वेमुळेच भारतीयांचा संबंध जागतिक बाजारपेठांशी आला आणि त्यातूनच आर्थिक विकासाचे मार्ग देखील प्रशस्त झाले। रेल्वे उभारणीचा पहिला अयशस्वी प्रयोग 1831 ते 32च्या सुमाराला मद्रास प्रांतात झालेला होता। बघा ही रेल्वेगाडी जनावरांमार्फत ओढली जात असायची। वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची मागणीही 1843 साली मोठ्या प्रमाणात झाली, पण ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळांना ती धुडकावून लावली। पण बघा पुढे भारताशी व्यापार करणाऱ्या व्यापारपेठांचा दबाव व लॅकेशायर मधील कापड गिरणी मालकांचा दबाव
यामुळे तत्कालीन गव्हर्नर जनरल हार्डिंग्ज यानं बघा व्यापार उद्यमासाठी व संपूर्ण भारतावर नियंत्रण करण्यासाठी रेल्वे अनिवार्य आहे व भारतातील सपाट जमीन रेल्वे उभारणीस पूरक आहे असा अहवाल दिला. पुढे बघा 1849 मध्ये इंग्लंडमधील काही खाजगी कंपन्यांशी रेल्वे उभारणीबद्दल करार केला. ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी आणि ग्रेट इंडिया पेनन्सुला कंपनी या दोन कंपनी होत. या कंपन्यांशी केलेल्या करारातील काही महत्वाच्या तरतुदी बघा काय होत्या. पहिली म्हणजेच रेल्वे यंत्रणा उभारणी व तिचं संचालन या उपर्युक्त खाजगी कंपन्यांमार्फतच चालेल. दुसरं म्हणजेच उपर्युक्त कंपन्यांनी गुंतवलेल्या भांडवलदारांवर कंपनी 5% व्याज 99 वर्षांसाठी देईल. ईस्ट इंडिया कंपनी बघा वरती सांगितल्याप्रमाणेच कंपन्यांना मोफत जमिनी उपलब्ध करून देईल. ईस्ट इंडिया कंपनीनं रेल्वे चालवणे व खर्चावरील नियंत्रण स्वतःकडेच ठेवले. कंपनीच्या टपालाची ने-आण मोफत करावी लागेल. सैनिकी साहित्य आणि सैन्य यांची ने-आण अत्यल्प दरात करावी लागेल. त्यानंतर आहे 99 वर्षानंतर कोणताही मोबदला न देता रेल्वेचे प्रशासन ईस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित होईल. तर अशा प्रकारच्या या तरतुदी केलेल्या होत्या. बघा सन 1853 गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये बघा ठाणे ते मुंबई अशी रेल्वे धावू लागली. याच काळामध्ये 4 प्रमुख रेल्वे मार्गांची बांधणी करण्याचा कार्यक्रम देखील आखला गेला. 1869 पर्यंत बघा या सर्व करारानुसार 4255 मैलाचे रेल्वे मार्ग पूर्ण करण्यात आले. रेल्वे मार्गाच्या निर्मितीचा खर्च अत्यंत महागडा असाच होता. 1869 साली गव्हर्नर जनरल लॉरेन्सने असं जाहीर केलेलं की बघा कोणत्याही कंपनीला करार न देता शासन स्वतःच पुढाकार घेऊन रेल्वे मार्ग बांधेल. 1880 पर्यंत 8494 म्हणजे 8494 मैल लांबीचे रेल्वे मार्ग पूर्ण करण्यात आलेले होते. त्यानंतर पुढे आहे टपाल. बघा मुघल काळापासून भारतात टपाल व्यवस्थेसाठी हलकारे पद्धत रूढ होती, पण तिला संघटित किंवा सुव्यवस्थित टपाल सेवा म्हणता येणार नाही. बघा एका गावाहून दुसऱ्या गावाला टपाल नेण्यासाठी ब्रिटिशांच्या काळामध्ये प्रथम सुव्यवस्थित अशा टपाल पद्धतीची मुहूर्तमेढ 1864 साली रोवली गेली. रेल्वेच्या विणलेल्या जाळ्यामुळे बघा टपाल खातं अल्प खर्चिक व अधिक सुसंघटित बनलं. 1864 मध्ये साधारणपणे 1/4 तोळा वजनाच्या टपालाला अर्धा आना म्हणजे 3 पैसे एवढी दर पद्धती निश्चित करण्यात आली. तत्पूर्वीचे टपाल दर मात्र बघा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचेच होते, कारण कलकत्ता ते मुंबई पर्यंतचा टपाल खर्च 1 रुपया लागत असायचा. पण 1864च्या सुधारणेनुसार अर्धा आना हा खर्च दर सार्वत्रिक करण्यात आला. 1874 पर्यंत बघा तार यंत्रणा विकसित करण्यात आली. कलकत्ता ते आग्रा ही 800 किलोमीटर लांबीची तार यंत्रणा विकसित करण्यात आली, जिचा खर्च आहे 1 मैलाला 50 पौंड. बघा 1870 पर्यंत ही तार यंत्रणा लाहोर ते पेशावर पर्यंत वाढविण्यात आली. अशा प्रकारे ब्रिटिश शासन पद्धतीचे जे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या चांगले परिणाम झाले त्यापैकी बघा टपाल यंत्रणेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. एक संध, कमी खर्चिक, सूत्रबद्ध, सुव्यवस्थित अशा टपाल खात्याचं श्रेय ब्रिटिशांनाच जातं. त्यानंतर पुढे आहे बघा कायदा व सुव्यवस्था. बघा ब्रिटिश पूर्व काळामध्ये भारतीय समाज जीवन अत्यंत असुरक्षित बनलेलं होतं. भारतात जसं जसं म्हटलं जातं की 12 कोसावर भाषा बदलते, त्यानंतरच भारतभर कायद्यांच्या संदर्भात कोणतीही एक वाक्यता नव्हती व कायद्याची अंमलबजावणी करणारी प्रभावी यंत्रणा देखील नव्हती. कंपनी सरकारच्या काळात कायदा व न्यायव्यवस्थेच्या क्रांतिकारी सुधारणा देखील घडवून आणण्यात आल्या.
ठग आणि पेंढाऱ्यांनी भारतीय समाज जीवनावर आपली दहशत निर्माण केलेली होती. गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंगच्या 1814 ते 1816 या काळात पेंढाऱ्यांचा उदय, उत्पत्ती या सर्वांचा सांगोपांग अभ्यास केला गेला होता. औरंगजेब आणि मराठ्यांच्या राजवटीतच हे पीक फोफावलं होतं. यात बघा हिंदूंचा देखील समावेश होता, तसंच मुसलमानांचा देखील समावेश होता. निजाम, शिंदे, होळकर यांच्या सैन्यात देखील पेंढारी होते. ब्रिटिशांनी अगदी कठोरपणे या पेंढाऱ्यांची कत्तल करून त्यांचा बंदोबस्त केला. यामुळेच बघा साहेबांच्या राजवटीमध्ये खुशाल काठीला सोने बांधून यात्रेला निघावं ही सामान्य माणसाची प्रतिक्रिया या संदर्भात अत्यंत मार्मिक ठरणारी अशीच आहे. ब्रिटिशांनी 1833च्या सनदी कायद्यामध्ये गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात कायदेमंत्र्यांची भर घातली. 1834 मध्ये कायदा मंत्री मेकॉलेच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन देखील नेमण्यात आलं. बघा त्यापूर्वीच्या भारत हिंदूचे कायदे वेगळे, मुसलमानांचे कायदे वेगळे अशी परिस्थिती होती. यामध्ये पुन्हा कंपनीच्या कायद्यांची भर पडल्यामुळे अराजक सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. पण बघा कंपनी सरकारनं ही परिस्थिती अत्यंत कुशलपणे हाताळली. हा गोंधळ नाहीसा करण्यासाठी कायद्यांची निर्मिती करण्यात आली. 1861 सर्वप्रथम भारतात पोलीस प्रशासनाची सुरुवात झाली. त्याचं श्रेय बघा ब्रिटिशांकडेच जातं. या कायद्यानुसार प्रत्येक प्रांतासाठी पोलीस महानिदेशकाचे पद देखील निर्माण करण्यात आले, तर प्रत्येक जिल्ह्यासाठी पोलीस अधीक्षकाचं पद निर्माण करण्यात आलं. बघा पोलीस प्रशासनावर जिल्हा दंडाधिकाऱ्याचं नियंत्रण अशी तरतूद करण्यात आली. त्यानंतर भारतीय दंड संहिता, भारतीय नागरी प्रक्रिया संहितेची सुरुवात करण्याचं जे श्रेय आहे ते अपरिहार्यपणे ब्रिटिशांकडेच जातं. संपूर्ण देशासाठी एकच कायदा लागू झाला. विशिष्ट वर्गाला बघा विशेष अधिकारांचं वरदान असलेल्या येथील समाजाला कायद्यापुढे समानता यांसारख्या साऱ्यांनाच समान पातळीवर आणणाऱ्या संकल्पनांची ओळख देखील भारतीयांना ब्रिटिशांनीच करून दिली. आणि अशा प्रकारे कायद्याच्या क्षेत्रातील गोंधळाची परिस्थिती, सार्वजनिक जीवनातील अराजक व असुरक्षितता या बाबी कंपनी शासनाने दूर केल्या. ब्रिटिशांचा आर्थिक धोरण भारताच्या शोषणाचे जरी असले तरी बघा तिच्या राजवटीत आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. ब्रिटिशांनी आपल्या बरोबरच पाश्चात्य देशातील अनेक सुधारणा आणल्या. न्यायव्यवस्थेत आमूलाग्र बदल करून कायद्याचं स्वरूप बदललं. रेल्वे, टपाल, तारयंत्रे यांसारख्या साधनांमुळे बघा विनासायास संपर्क साधण्याची सोय झाली आणि त्याचा परिणाम म्हणजे भारतात एकसंधी सामाजिक जीवन सुरू झालं. यातूनच राष्ट्रीय एकात्मतेच्या तत्वाला आणि राष्ट्रवादांच्या विचारसरणीला आकार प्राप्त झाला. तर बघा थोडक्यात आपण याची सारांश स्वरूपात माहिती घेऊयात या प्रकरणाची. इंग्लंडमध्ये बघा प्रथमतः औद्योगिक क्रांती घडून आली. इंग्लंडची दमट हवा, इंग्लंडमधील लोखंड व दगडी कोळशाच्या खाणी, इंग्लंडमधील नवोदित भांडवलदार वर्ग, शास्त्रज्ञांनी लावलेले कापड उद्योगातील शोध इत्यादी कारणांनी इंग्लंडमध्ये प्रथमच औद्योगिक क्रांती घडून आली. वसाहतीपासून इंग्लंडला कच्चा माल मोठ्या प्रमाणात आयात होत असायचा, तर पक्का माल इंग्लंड भारतात निर्यात करत असायचा. बघा पाश्चात्य संस्कृती, युरोपीय भाषा, ख्रिस्ती धर्म, युरोपीय चालीरीती, सामाजिक व राजकीय संघटना इत्यादी गोष्टी नव्या जगात आणल्या. 1757च्या प्लासीच्या लढाईपासून ते 1857च्या स्वतंत्र समरापर्यंतच्या एकूण बघा 100 वर्षातील कंपनीच्या सत्तेचे भारतावर आर्थिक, सामाजिक व राजकीय परिणाम झाले. भारतीय जनतेच्या राष्ट्रभावनेचे प्रतिबिंब 1857च्या उठावात दिसले. ब्रिटिशांच्या मते बघा 1857ची घटना म्हणजे शिपायांचा उठाव, तर सावरकरांच्या मते बघा भारतीयांची मते ते स्वतंत्र युद्ध होते. तैनाती फौजेद्वारा दत्तक वारस नामंजूर तत्वाने ब्रिटिशांनी भारतात अनेक संस्थाने खालसा केलीत. भारतीयांना तुच्छ लेखणे, भारतीय बाजारपेठांचा इंग्लंड देशाच्या हितासाठी वापर करणे, लष्करात
भारतीयांना उच्च पदस्थी जागा न देणे, बराकपूर छावणीत बंदुकीच्या काडतुसांना गायी व डुकराची चरबी लावल्याची बातमी इत्यादी कारणांनी बघा 1857चा जो उठाव आहे तो उठाव घडून आला। भारतीयांच्या असंतोषाचं भारतीयात ऐक्याची भावना वाढली। भारतीयांना भावी स्वातंत्र्याची चाहूल लागली आणि त्यातूनच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, निशस्त्र प्रतिकार मार्गाचा अवलंब इत्यादी महत्त्वपूर्ण घटना या घडलेल्या आहेत। तर अशा प्रकारे ब्रिटिश वसाहतवाद या घटकामध्ये बघा आपण औद्योगिक क्रांती आणि वसाहतवाद, ईस्ट इंडिया कंपनीचा आर्थिक, धार्मिक व सामाजिक प्रभाव कशा प्रकारचा होता, त्यानंतर 1857च्या उठावाची माहिती आणि ब्रिटिश वसाहतवादाची विधायक बाजू या सर्व बाबींची आपण ब्रिटिश वसाहतवाद या घटकामध्ये माहिती घेतलेली आहे। धन्यवाद।